हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जे निर्णय झाले त्या संदर्भात महत्त्वाची बातमी। मुंबईकरांना यंदाही मालमत्ता करवाढ देण्यात आलेला नाही। मात्र अनेक महत्त्वाचे निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले। नमो महारोजगार अंतर्गत 2 लाख रोजगार देण्यात येणार आहेत। हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपलेली आहे। या बैठकीत महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहेत। नमो महारोजगार अंतर्गत 2 लाख रोजगार देणार असा हा महत्त्वाचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। मात्र मुंबईकरांना यंदाही मालमत्ता करवाढ देण्यात आलेला नाही। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडले गेले आहेत। मनोज, राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, महत्त्वाचे निर्णय झालेत, कोणकोणते महत्त्वाचे निर्णय झालेत? नक्कीच आपण बघितलं तर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक थोड्याच वेळापूर्वी पार पडली। या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सर्व मंत्रिमंडळाचे नेते या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीत आपण बघितलं 20 महत्त्वाच्या निर्णय झालेले आहेत आणि आपण बघितलं तर पहिला निर्णय आपण बघितलं तर जो मुंबईकरांना मालमत्ता कर दिला गेला आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली नाहीये, तसंच तो कर राहिलेला आहे। तसंच आपण बघितलं तर राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करणार, 2 लाख रोजगार स्वयंरोजगार निर्माण करणे या विषयावरती देखील निर्णय करण्यात आले। तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 65 वर्षावरील नागरिकांना लाभ देणे यावरती देखील निर्णय झालेले आहेत। तसंच आपण बघितलं तर राज्यातील सर्व पालिकांमध्ये आता नवरत्न महाअभियान राबवणार आहे। तसंच पायाभूत सुविधा बळकट करणे यावरती देखील चर्चा झाली। तसंच आपण बघितलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील कापूस खरेदीवरती चर्चा केलेली आहे आणि त्यांनी अधिकाऱ्यांना देखील या बैठकीमध्ये आश्वासन म्हणजे बोलण्यात आलेलं आहे की MSP पेक्षा कमी किमतीत कापूस खरेदी केल्यास संविधानावर गुन्हे दाखल करा, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीमध्ये निर्देश दिलेले आहेत। आणि आपण बघितलं कारण की मोठ्या प्रमाणामध्ये कापूस खरेदीवरती शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे आणि त्यावरती शेतकऱ्यांचा जीव देखील मोठ्या प्रमाणात जात आहे। त्यामुळे आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्र्यांकडून कापूस खरेदीवरती देखील निर्णय झालेले आहेत। तसंच या बैठकीमध्ये आपण बघितलं तर वेगवेगळे असे हे निर्णय घेण्यात आलेले आहेत। अगदी मनोज, थोड्या वेळासाठी तुम्हाला थांबवते। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय झालेले आहेत, शेतकऱ्यांसंदर्भातही निर्णय झालेत। आपण जाणून घेऊया या बैठकीत आणखी कोणकोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही। नमो महारोजगार अंतर्गत 2 लाख रोजगार देण्यात येणार आहेत। मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 65 वर्षांवरील नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यातील सर्व पालिकांमध्ये आता नगरोत्थान महाअभियान राबवलं जाणार आहे। उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान दिलं जाणार आहे। मधाचं गाव योजना संपूर्ण राज्यभरात राबवली जाणार आहे। तसंच पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी देखील राबवली जाणार आहे। बंजारा लमाण समाजाच्या तांड्यांचा विकास केला जाणार आहे। शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार केला जाणार आहे। नवीन इमारत उभारणी केली जाणार आहे। धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागितली जाणार आहे। सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते दिले जाणार आहेत। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पाला सुधारित मान्यता दिली गेली आहे। बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य पतसंस्थांना मजबूत केलं जाणार आहे। कोंढाणे लघु प्रकल्पाच्या कामाला जादा खर्चास मान्यता देण्यात आली। तिवसे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना केली जाणार आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमले जाणार आहेत। कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचं वय आता 60 वर्ष केलं जाणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामाचे नवीन मंडळ कार्यालय उभारलं जाणार आहे। तसंच गो सेवा आयोगासाठी सह आयुक्त पशुसंवर्धन पद देखील निर्माण केलं जाणार आहे।
मनोज आपल्यासोबत जोडले गेले आहेत। मनोज, महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहेत पर्यटनाचा असो किंवा सफारी संदर्भात, शेतकऱ्यांसाठीचा किंवा महिलांसाठीचा असे काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत का या बैठकीत? नक्कीच आपण बघितलं तर या बैठकीमध्ये 20 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि आपण बघितलं तर त्याचबरोबर कापूस उत्पादकांसाठी, कापूस खरेदी करतात त्यासाठी देखील महत्त्वाचा निर्णय या बैठकीमध्ये करण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश देखील दिलेले आहेत की MSP पेक्षा कमी किमतीस कापूस खरेदी केल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करा, असे देखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळामध्ये निर्णय देण्यात आलेला आहे। कारण की आपण कापूस उत्पादन हे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात होत आणि पण शेतकऱ्यांना त्याचा भाव मिळत नाही आणि त्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला आहे। त्यामध्ये MSP पेक्षा कमी किमतीत कापूस खरेदी केल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय देखील मानला जात आहे। कारण की मोठ्या प्रमाणात शेतकरी कापूस खरेदी करत आहेत पण त्यांना पाहिजे तो भाव मिळत नाही आहे आणि त्यावरती मोठ्या प्रमाणात शेतकरी हे आत्महत्या करत आहेत। मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहितीसाठी। राज्य मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे आणि या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत।